नमस्कार मित्रांनो, तर आज मी आलो होतो गाव देहगाव राजा आणि ठिकाण जुना जालना रोड आणि इकडे आहे आपल्या मराठी माणसाचं पाणीपुरी सेंटर भाऊ। आणि गेल्या मागच्या महिन्याभरामध्ये मला बऱ्याच लोकांचे पर्सनल मेसेजेस आले, इवन कमेंट्स सुद्धा येत होत्या व्हिडिओजवरती की देहगाव राजामध्ये आपल्या मराठी माणसाचं पाणीपुरी सेंटर आहे आणि तिकडे पाणीपुरीची चव पण खूप खास आहे। तर आज मी स्वतः जेव्हा इकडे आलो आणि पाणीपुरी खाल्ली, खोटं नाही सांगत मित्रांनो, अप्रतिम चव होती या पाणीपुरीला। आणि खरंच खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की आपल्या मराठी माणसाचं पाणीपुरी सेंटर आहे आणि खूप जास्त लोक पसंत करतात इथली पाणीपुरी खायला। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की आपल्या मराठी लोकांची जनरली हे थॉट्स आहेत की आपल्या मुलांनी चांगलं शिकलं पाहिजे आणि कुठेतरी चांगल्या नोकरीला जॉबला लागलं पाहिजे। आणि जेव्हा कधी असं पाणीपुरी सेंटर वगैरे ह्या गोष्टी येतात तर खूप खालच्या नजरेनं ते आपल्याकडे बघितल्या जातं। तर मी याच गोष्टीवर यांच्याशी थोडं डिस्कशन केलं की बा तुमच्या डोक्यात जेव्हा ही आयडिया आली आणि तुम्ही घरी सांगितलं तर तेव्हा तुमच्या घरच्यांनी कसं रिॲक्ट केलं। तर त्यांनी सांगितलं की माझ्या घरच्यांनी माझी आवड समजून घेतली आणि मला खूप चांगला सपोर्ट केलाय आणि ह्याच गोष्टीमुळे आज खूप चांगला प्रतिसाद त्यांना देहगाव राजामध्ये मिळतोय। खूप पसंत करतात लोक त्यांना आणि खूप चांगला हा बिझनेस सुद्धा आहे आणि खूप चांगला इन्कम सोर्स सुद्धा आहे। तर मित्रांनो, खरंच आता वेळ आली आहे आपले विचार बदलण्याची। जेथे आपली आवड आहे तेथूनच आपण सुरुवात केली पाहिजे आणि आता ही आपली जबाबदारी आहे की हा मेसेज आपण सगळीकडे स्प्रेड केला पाहिजे। धन्यवाद।